मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक मोहिल शेठ धुमाळे. मोहिल शेठ, नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, आजचा आनंद कसा आहे? आज बकासूर एवढ्या मोठ्या मैदानामध्ये पुन्हा एकदा फायनलचा मानकरी ठरलेला आहे आणि जबरदस्त असा त्याने कमबॅक केला आहे. नाही, खूप आनंद वाटतो कारण का थोडा चढ उतार असतो आणि दरवर्षी आम्हाला एक महिना जड जातो आणि तो गेल्या महिन्यातला 10वा महिना जड गेला आणि त्याचनंतर परत नव्याने सुरुवात केली आणि बैलाला यश मिळलं. कमबॅक करायला आम्ही काय संपलंच नव्हतं, त्यामुळे आम्ही कमबॅक करू शकत नाही. बरं, आणि विशेष म्हणजे आजचं प्रेक्षकांचं प्रेम काय सांगाल? खूप प्रेम दिलं नाही का इकडं, खूप म्हणजे खूप अति. एवढं जनता आणि एवढं मोठं मैदान पहिल्यांदा बघितलं. जे ठारचं मैदान झालं ते बी एक टॉपचं मैदान झालं आणि हे बी फॉर्च्युनरचं मैदान एकदम टॉपचं आहे. आणि एवढ्या गाड्या काय पब्लिक आणि एवढं फॅन फॉलोअर्सनी प्रेम दिलं, खूप आनंद वाटला. त्याचबरोबर आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी बकासूरचं नाव पण घेतलं आणि कौतुकी केलं. काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, खूप आनंद वाटलं. त्यांनी बकासूरचं पहिल्यांदा नाव घेतलं. बाकी सगळ्या बैलांचं बी, नंदींचं, मथुरचं नाव घेतलं. खूप आनंद वाटला कारण काय टॉपचे बैल आणि नाही का त्यांच्यावर अखंड महाराष्ट्र प्रेम करतो, नाही का. मथुरवर, बकासूरवरती, सगळ्यांवरती अखंड महाराष्ट्र प्रेम करतो. खूप आनंद वाटतो त्याच्याबद्दल. सर्जाचं कसं काय सांगाल अचानक पायरा ठरला? कारण की लय गोपनीयता बाळगली गेली होती सगळ्यांना, म्हणजे बकासूरचं मैदानापेक्षा ते बकासूरच्या पायऱ्याकडे सगळ्याचं लक्ष होतं. नाही, सगळ्यांना आतुरता लागलेली बकासूर पळणगा, बकासूर पळणगा. पण काही कारणास्तव असं लपून ठेवलं होतं आणि बकासूरचं नियोजन अचानक झालं कारण का नियोजन हे झालेलंच नव्हतं. 5 तारखेचं मैदानात गुलाल भेटल्यावरती बकासूरचं नियोजन झालं. आणि सर्जाविषयी काय सांगाल? नाही, सर्जा चांगला पळतो, आपण आधी पण बघितलेलं चांगला पळतो आणि त्यांची नवीन खरेदी झाली आणि त्यामुळं आपला संघ त्यांचा पायरा झाला. बरं, आणि आजचं ह्या गुलालाचं खरं श्रेय कोणाला जाते? ते सर्वांचे आपले लाडके आप्पा होते. त्यांचे चिरंजीव सकाळी आल्या मला भेटले आणि गाड्यात पडले, नाही का. खूप आनंद वाटला की एवढी मोठी व्यक्ती आपल्या गाड्यात पडली आणि आपल्याला म्हणली की आज काय बी होते, फक्त आपल्याला गुलाल भेटला पाहिजे. आणि आज गुलाल लागला कपाळाला, सेमी काढली. खूप आनंद होता. त्यांनी सकाळी येऊन बकासूरच्या पाया पडून त्यांनी सर्जाला न धरता सकाळी बैल सोडल्या बसून तर खाली फाटीपर्यंत बकासूरला धरून आले. सेमीला पण त्यांनीच धरला बैल. सेमी विषयी काय सांगाल? सेमी सगळ्यात टॉपचा सेमी होता, सगळे टॉपचे नंदी होते आणि खूप आनंद वाटला त्यात आपण एवढा सेमी काढला. एक जिद्दी बैल आहे, बकासूरकडं बघितलं तर बोललं जातं आणि जेव्हा प्रेक्षकांची मनापासून इच्छा असते तेव्हा नाराज कधी करत नाही, कारण आज भरपूर दुवा होती प्रेक्षकांची. बैलासाठी आपण तेवढं केलं आणि अखंड महाराष्ट्राचं त्याच्यावरती प्रेम आहे आणि त्याचे सर्व भक्त, म्हणजे तो महाराष्ट्राचा देव आहे आणि त्याचे अख्खे भक्त आहे. ते खूप कमेंट करतात, आम्ही त्याचे फॅन नाही तर आम्ही त्याचे भक्त आहे. त्यामुळे आज उल्लेख करतो की आज बकासूरच्या भक्त खूप प्रेम केले, त्यामुळे आज गुलाल भेटला. आणि त्याचबरोबर दादा, विशेष म्हणजे सकाळी बकासूर आलाय का नाही हे सगळ्यांना प्रश्नचिन्ह पडलं होतं. मात्र काय योगायोग म्हणायचं, त्या देवाचा माझ्यावर पण खूप आशीर्वाद आहे. मी चाललो होतो पाठीमागनं तुमची गाडी आली. नाही, बकासूर कालच इकडे येऊन थांबला होता, फक्त कोणालाच माहित नव्हतं की बैल इकडे येऊन थांबलाय म्हणून. कारण का बैलाला एवढा प्रवास करून बैल कंटाळा करतो, त्यामुळे मग आपली चिठ्ठी बी लांब होती आणि त्यामुळं आम्ही एक 15 किलोमीटर मैदानापासून लांब थांबलो होतो आणि त्या हिशोबाने सकाळी 10 वाजता मैदानावर आला आणि अचानक दिसला तुम्ही आणि दिसला आणि त्यात 2 मिनिटं तुम्ही स्माइल दिली, जय श्रीराम झालं आपलं. आणि कसं आहे, बकासूर खाली जरा कमी प्रेम आहे बरं, आमचं तुमच्यापेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम आहे. त्यामुळं कुठंतरी योग जुळून आला आणि तुम्ही समोर मला दिसले आणि तुम्हाला मी बाईट बी दिली. कुणाला सकाळपासून मी बाईट दिली नाही, तुम्हाला सकाळी 2 शब्द बोललो. कारण का तुमचं आमच्यावर प्रेम नसलं तरी आमचं तुमच्यावर प्रेम आहे. मामांची कॉल झाला का? मामांचे कॉल सकाळ धरून चालू होते. आम्ही ते थांबलेलो. मामा म्हणले काय झालंय की फोन लागत नाही. आपल्या 2-3 चिठ्ठ्या, एक 8 मध्ये होती, 17 मध्ये होती आणि 31 मध्ये होती. तर मामा म्हणले फोन लागत नाहीये त्यांचे, मग तू बैल भरून मैदानावर जा आणि तिथं काय असेल ते तुम्ही ठरवा आणि गाडी पळवा. मग मामांचं आमचं कॉल होऊन 31 मध्ये मामा म्हणले गाडी पळवा. त्याच्यानंतर सेमीला पण म्हणले की तू
स्टेजवरचा आबांसंग बोल त्यांना भेटणं खूप आनंद वाटतो. त्यांचं बी दादांचं चंद्रदाचं खूप बकासूरवरती प्रेम आहे. संतोष आबा वेताळ असतील त्यांचं खूप बकासूरवरती प्रेम आहे. मैदान घ्यायच्या आधीपासून ते मला फोन करतात, मोईल आपलं फॉर्च्युनरचं मैदान होणार आहे, फॉर्च्युनरचं मैदान होणार आहे. आणि त्यामुळे त्यांना सेमी झाल्यावर गट झाल्यावरती त्यांना सेमीला जाऊन भेटलो आणि त्याच्यानंतर सेमीच्या चिठ्ठ्या काढून परत मामांचा फोन आला. एवढं मोठं प्रेक्षक कधी अनुभवलं होतं का तुम्ही मैदानामध्ये? नाही लय म्हणजे भूतो ना भविष्य एवढं मोठं मैदान झाले. आज अक्षरशः जागा पण बदलायला लागली. दुपारी एवढी प्रेक्षक बघायला आले होते. नाही काय बैलाला आरामच नाही. बैल गटाला खाली गेला तर 2.5 तास आपले एकनाथजी साहेब आले त्यामुळं 2.5 तास तिथं गेले. बैल खालीच उभा होता. मग तिथून आल्यावर परत फॅन बघतं त्याच्या बसून नाही का म्हणजे प्रेम आहे त्यांचं बी. त्यामुळं थोडंसं कालवानी बैल लगेच उठतो रचकून, त्यामुळे थोडासा लांब नेऊन बांधला परत. आता काय सांगाल फायनल? आता भेटू आपण फायनल झाल्यावरती बैल झुपाय घ्यायचंय. चालतंय, धन्यवाद. मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद.